तुम्ही मागे सर काय शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय अरे रक्तात भिल्लाय काय जय जिजाऊ जय शिवराय रक्तात भिल्लाय काय जय जिजाऊ जय शिवराय अरे सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय छत्रपती शिवाजी महाराज की जय भ्रष्टाचारी मोदी सरकारचा भ्रष्टाचारी मोदी महाराष्ट्रातल्या देशातल्या छत्रपती शिवरायांवरती प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी रोष या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे आलो आहोत। जे याचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना ताबडतोब अटक करावी अशी आमची त्या ठिकाणी आपल्याला मागणी थोडं सारखा पाठीमागे गुन्हेगाराला तात्काळ अटक गुन्हेगाराला तात्काळ अटक झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी मालवण येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा जो की डिसेंबर 2023ला 8 महिने झाले उभा केलेला होता। त्या पुतळ्याचं उद्घाटन दस्तूरखुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं। राज्य सरकारने हा पुतळा उभा केला होता निवडणुकीच्या तोंडावर घाई गडबडीत। ह्या पुतळ्याचं डिझाईन ह्या पुतळ्याची क्वालिटी निकृष्ट दर्जाची केली होती, त्याच्यामुळे काल हा पुतळा पडला आणि महाराष्ट्रातील देशातील तमाम शिवप्रेमींच्या भावना प्रचंड प्रमाणात दुखावलेल्या आहेत। आणि राज्य सरकारने थातूरमातूर कारण देऊन की वेगाचा वारा होता किंवा आर्द्रता होती, तर मुंबईमध्ये आर्द्रता असते, कोकणात आर्द्रता असते, शेकडो वर्षापासून तिथं महाराजांचे पुतळे उभा आहेत, जगभरात पुतळे उभा असतात, पण असा पुतळा कुठे पडल्याची घटना कधी भारतात घडली नव्हती। आणि राज्य सरकारने अतिशय नालायकपणे ही जबाबदारी नौदलाची आहे, त्यांच्याकडे देखरेखसाठी आम्ही हा पुतळा सुपूर्द केलता असं थातूरमातूर कारण देत आहेत। परंतु पुतळा उभा करताना श्रेय घ्यायला मात्र राज्य सरकार आणि देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते आणि आता पुतळा पडल्यानंतर नौदलावर जबाबदारी झटकण्याचं निर्लज्जपणे काम करत आहेत। याचा संताप या धाराशिव शहरामध्ये सर्व शिवप्रेमीतून व्यक्त होत आहे। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत या सरकारचा तीव्र निषेध करून तात्काळ दोषींवर कारवाई करावी याबाबत पोलिसांना आणि जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही शिवप्रेमींच्या वतीने निवेदन दिलेलं आहे की मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील जे छत्रपती शिवरायांचं स्मारक होतं, छत्रपती शिवराय हे तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत आमची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळलं गेलं। या स्मारकाचं उद्घाटन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दस्तूरखुद्द या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या 2 उपमुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री असलेले राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं। निवडणुका डोळ्यासमोर आल्या की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आठवतो। आपण बघतो की गुजरातचा जो भ्रष्टाचारी पॅटर्न आहे त्या पॅटर्ननं आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घातला। आपण बघतो की या देशातील आणि या महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले असतील, गड असतील, 350 वर्ष झालं, त्यातील एकही चेहरा साधा ढासला नाही, परंतु 8 महिन्याखाली उभा राहिल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक 8 महिन्यामध्ये कोसळलं जातं। म्हणजे या सरकारने ते काम होताना त्याचा दर्जा तपासला नाही, म्हणजे अत्यंत निकृष्ट आणि दर्जाहीन काम झालं। त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
कोसळला गेला. आपण साधं घराचं बांधकाम करताना विचार करतो की सिमेंट कुठल्या कंपनीचं वापरावं, स्टील कुठल्या कंपनीचं वापरावं, आर्किटेक्ट कुठला असावा, म्हणजे आपण एवढं बारीक लक्ष देतो. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना या मोदी सरकारने, या महायुती सरकारने कुठलीही दक्षता न घेतल्यामुळं काल हा पुतळा कोसळला. आम्ही आज धाराशिव शहरातील सर्व शिवप्रेमीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायला आहे की यामध्ये दोषी असलेली आर्टिस्ट कंपनी व गुत्तेदारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली.